नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण द्वितीय अंश अध्याय 10. काल आपला 9वा अध्याय संपला. आज 10व्या अध्यायाची सुरुवात आहे. 10व्या अध्यायामध्ये 12 सूर्य, त्यांची नावं आणि अधिकारी कोण कोण आहेत त्याच्याबरोबर त्याचं वर्णन आहे. श्री पराशर ऋषी म्हणाले, आरोह आणि अवरोह याच्याद्वारा सूर्याची 1 वर्षामध्ये जेवढी गती असते, तो जो संपूर्ण मार्ग आहे म्हणजे उत्तरायण दक्षिणायन असा, त्याच्यामधले दोन्ही काष्ठांचं जे अंतर आहे ते 180 मंडल आहे. सूर्याचा रथ दर महिन्याला वेगवेगळे आदित्य, ऋषी, गंधर्व, अप्सरा, यक्ष, सर्प आणि राक्षसगण यांनी अधिष्ठित असतो. म्हणजे सूर्यरथाला दरवेळेला वेगवेगळे असे हे त्याचे जे कोणी मदतनीस असतात ते असतात. म्हणजे ऋषी, गंधर्व, अप्सरा, यक्ष, सर्प वगैरे ते आता आपल्याला सांगतील ते. पराशर ऋषी म्हणतात, हे मैत्रेय, मधुमास चैत्रामध्ये पूर्वी वेगवेगळी मधु, माधव अशी नावं होती, तर आता आपण चैत्र वैशाख म्हणतो. तर मधुमास चैत्रामध्ये सूर्याच्या रथामध्ये दाता नावाचा आदित्य असतो, क्रतुस्थला नावाची अप्सरा असते, पुलस्त्य ऋषीबरोबर असतात, वासुकी हा सर्प असतो आणि रथभृत असतात ते यक्ष होतात, हेती राक्षस असतात आणि तुंबरू गंधर्व हे 7 त्या मासाचे, त्या महिन्याचे अधिकारी असतात. दरवेळेला हे वेगवेगळे असतात. भागवतामध्ये सुद्धा असं वर्णन आहे. तसेच अर्यमा नावाचे आदित्य, पुलह ऋषी, रथौजा यक्ष, पुंजिकस्थला अप्सरा, प्रहेती राक्षस, कच्छवीर सर्प आणि नारद नावाचे गंधर्व हे वैशाख मासामध्ये सूर्याच्या रथावरती निवास करतात, म्हणजे त्याच्याबरोबर ते असतात. आता ज्येष्ठ महिन्यामध्ये कोण असतं ते ऐक. ज्येष्ठामध्ये आदित्याचं नाव आहे मित्र, ऋषी अत्री असतात, तक्षक हा सर्प असतो बरोबर, पौरुषेय हे राक्षस आहेत, मेनका ही अप्सरा असते, हा नावाचे गंधर्व असतात आणि रथस्वन नावाचा यक्ष असतो, हे त्याच्या रथाबरोबर असतात. आषाढ महिन्यामध्ये आदित्याचं नाव आहे वरुण, वसिष्ठ ऋषीबरोबर असतात, नाग हा सर्प आहे, सहजन्या नावाची अप्सरा बरोबर असते, हुहू गंधर्व असतात, रथ राक्षस असतात आणि रथचित्र नावाचा यक्ष त्याच्याबरोबर असतात. श्रावण महिन्यामध्ये इंद्र नावाचा आदित्य, म्हणजे त्या आदित्याचं नाव इंद्र असं आहे, विश्वावसु गंधर्व बरोबर असतो, स्रोत यक्ष असतात, एलापुत्र सर्प आहे, अंगिरा ऋषी आहेत, प्रमलोचा नावाची अप्सरा बरोबर असते आणि सर्पी नावाचे राक्षस सूर्याच्या रथाबरोबर असतात. भाद्रपद महिन्यामध्ये आदित्याचं नाव आहे विवस्वान, उग्रसेन गंधर्व बरोबर असतो, भृगु ऋषी असतात, अपूरण नावाचा यक्ष असतो, अनुमलोचा नावाची अप्सरा बरोबर असते, शंखपाल सर्प असतो आणि व्याघ्र नावाचा राक्षस त्याच्यामध्ये त्या रथाबरोबर असतात. अश्विन महिन्यामध्ये आदित्याचं नाव आहे पूषा, वसु रुची नावाचा गंधर्व बरोबर असतो, वात हा राक्षस आहे, गौतम ऋषी असतात बरोबर, धनंजय नावाचा सर्प आहे, सुषेण गंधर्व आहे आणि घृताची नावाची अप्सरा त्या रथाबरोबर असते. कार्तिक महिन्यामध्ये विश्वावसु नावाचा गंधर्व असतो बरोबर, भरद्वाज ऋषी असतात, पर्जन्य हा आदित्य असतो, म्हणजे आदित्याचं नाव पर्जन्य असं आहे, ऐरावत नावाचा सर्प आहे, विश्वाची नावाची अप्सरा आहे, सेनजित हा यक्ष आहे आणि आप नावाचा राक्षस त्याच्याबरोबर असतात. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आदित्याचं नाव आहे अंश, कश्यप ऋषी बरोबर आहे, तार्क्ष यक्ष आहे, महापद्म नावाचा सर्प आहे, उर्वशी अप्सरा त्याच्याबरोबर आहे, चित्रसेन गंधर्व आहे आणि विद्युत नावाचा राक्षस त्याच्याबरोबर आहे. हे विप्रवर पौष महिन्यामध्ये क्रतु ऋषी आहेत, आदित्याचं नाव आहे भग, गंधर्वाचं नाव आहे उर्णायू, राक्षसाचं नाव आहे स्फूर्ज, सर्पाचं नाव आहे कर्कोटक, यक्ष आहे अरिष्टनेमी आणि अप्सरा आहे पूर्वचित्ती. आणि हे या जगाला प्रकाशित करणाऱ्या सूर्यमंडलाबरोबर असतात. हे मैत्रेय,
पुढच्या महिन्यामध्ये त्वष्टा नावाचा आदित्य, म्हणजे आदित्याचं नाव आहे त्वष्टा. जवनग्नी ऋषी असतात. कंबल सर्प बरोबर असतो. तिलोत्तमा अप्सरा असते. ब्रह्मोपेत नावाचा राक्षस असतो बरोबर. ऋतजित यक्ष असतो आणि धृतराष्ट्र नावाचा गंधर्व असतो. हे 7 माघ महिन्यामध्ये सूर्यमंडलाबरोबर असतात. आता फाल्गुन महिन्यामध्ये सूर्याबरोबर कोण असतं ते ऐक. हे महामुने, या महिन्यातल्या आदित्याचं नाव आहे विष्णू. सर्प आहे अश्वतर. अप्सरा आहे रंभा. गंधर्व आहे सूर्यवर्चा. यक्ष आहे सत्यजित. ऋषी आहेत विश्वामित्र आणि राक्षस आहे यज्ञोपेत. हे ब्रह्मन, अशा प्रकारे विष्णू भगवानांच्या शक्तीने तेजोमय झालेले हे 7 गण, म्हणजे हे सप्तगण आहेत. दर महिन्याला सूर्याबरोबर जे 7 अधिकारी लोक असतात ते सौरगण सप्तक असं त्याला म्हटलेलं आहे भागवतामध्ये. तर हे सप्तक आता त्यांनी सगळं सांगितलेलं आहे की 12 महिन्यामध्ये आदित्य कोणता आणि त्याच्याबरोबर अधिकारी लोक कोण कोण असतात. मुनिगण सूर्याची स्तुती करतात. आता हे काय काय करतात ते बघायचं. हे कशासाठी असतात तर मुनी जे असतात ते सूर्याची स्तुती करतात. गंधर्व हे त्याच्यासमोर यशगान करत असतात. अप्सरा नृत्य करतात. राक्षस रथाच्या मागे चालतात. सर्प आहे तो बांधतो रथाला सुसज्जित करतो. आणि यक्षगण आहेत ते त्या रथाची एकूण सगळी व्यवस्था सांभाळतात. याच्याशिवाय सूर्याबरोबर जे नेहमी असतातच ते वालखिल्यादी ऋषी आहेत. ते चारी बाजूला रथाच्या असतात. हे नेहमीच बरोबर असतात. म्हणजे 12 महिने वालखिल्य ऋषी असतातच. आणि त्यांचे असे कुरळे केस असे पसरलेले असतात. त्यामुळे त्यांना वालखिल्य असं म्हणतात किंवा बालखिल्य म्हणतात. आणि सूर्यमंडलाचे हे 7 जे गण आहेत ते आपल्या आपल्या वेळेवर तिथे उपस्थित राहतात. आणि शीत, ग्रीष्म, वर्षा म्हणजे ह्या ऋतूंचं पण ते कारण होतात. हे सौरगण सप्तक फार महत्त्वाचं आहे. आपल्याला माहिती नसतं. आपल्याला वाटतं एकच सूर्य नेहमी तळपत असतो, पण 12 महिन्याचे 12 आदित्य या ठिकाणी असतात. असा हा 10वा अध्याय आहे. याच्यामध्ये फक्त 23 श्लोक आहेत, पण महत्त्वाची माहिती आपल्याला यामध्ये दिसते. आता आपण 11वा अध्याय बघू. त्याच्यामध्ये सूर्यशक्ती म्हणजे वैष्णव शक्तीचं वर्णन आहे. सूर्य हे विष्णूचंच रूप आपण समजतो, त्यामुळे ती वैष्णवी शक्ती पण आहे. मैत्रेय म्हणतात, हे भगवान, आपण जे मला सांगितलं की सूर्यमंडलामध्ये जे 7 अधिकारी गण असतात ते ऋतूंचं ग्रीष्म, शीत याला कारण होतात. तर हे गुरु, आपल्याला आता मला अशी माहिती हवी आहे की सूर्याच्या रथामध्ये जे स्थित आहेत आणि विष्णू शक्तीने प्रभावित असे गंधर्व, सर्प, राक्षस, ऋषी, वालखिल्यादी, अप्सरा, यक्ष त्यांचे वेगवेगळे तुम्ही कामं सांगितली. पण हे मुने, तुम्ही हे नाही सांगितलं की सूर्याचं कार्य काय होतं. सूर्य काय करतो. हे 7 अधिकाऱ्यांची कामं मला समजली, पण सूर्याचं काय काम आहे. जर हे 7 गण जे आहेत ते जर ऋतूंना ते काय प्रयोजन करतात, ऋतूंचं प्रायोजक आहेत, शीत, ग्रीष्म, वर्षा, तर मग सूर्याचं प्रयोजन काय आहे. आणि हे कसं म्हटलं जातं की वृष्टी सूर्यामुळे होते. जर 7 गण जे आहेत ते वृष्टी वगैरे कार्य करतात, तर सूर्य उगवला तो आता मध्यात आला आणि अस्त झाला असं लोक का म्हणतात बरं, असा त्यांनी प्रश्न विचारला आहे. त्याचं उत्तर आपण उद्या बघू. धन्यवाद.